नमस्कार मैत्रिणींनो, अशा डिझाईन शिकायच्या आहेत तर ह्या दोन्ही डिझाईन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. वेगवेगळे व्हिडिओ आहेत, नक्की पाहून घ्या. लाईव्ह व्हिडिओमध्ये आहे, काही व्हिडिओमध्ये आहेत. खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीत दाखवलेल्या आहेत ह्या डिझाईन, नक्की पाहून घ्या. आणि आता बघूया आपण ह्याचे कलर कॉम्बिनेशन. ग्रीन कलरने आपण खालच्या साईडने लावून घेतलं आहे उलन. ही फेदर उलन आहे आणि पूर्ण राऊंडमध्ये आपण बॉर्डरला ग्रीन कलर घेणार आहोत. डार्क ग्रीनच वापरायचा आहे आपल्याला पूर्ण. तुम्ही ह्याच्या जागेवर व्हाईट कलर वापरून पूर्ण पाकळ्या पिंक कलरने पण करू शकता किंवा ह्याच्या जागेवर मध्ये रेड कलर पण पूर्ण भरू शकता. पण मी वेगवेगळे कलर भरून दाखवणार आहे. ही डिझाईन खूप सुंदर दिसते जर वेगवेगळे कलर भरल्यानंतर, आकर्षक दिसते. पूर्ण ह्याच पद्धतीने ग्रीन कलरने बॉर्डर करायचे आहे आणि अशा सुंदर सुंदर रांगोळी मॅट खूप साऱ्या येणार आहेत. डिझाईन दाखवणार आहे फक्त आणि कलर कॉम्बिनेशन शॉर्टकटमध्ये तुम्हाला दाखवलं जाईल. आणि ज्यांना शिकायचं आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवीन नवीन रांगोळी शिकून घ्या. ऑलरेडी 400+ रांगोळी मॅट आपल्या चॅनलवरती आहेत, त्या पण पाहून घेऊ शकता. आता आपल्याला दोन्ही साईडने एक एक पाकळी येलो कलरने कंप्लीट करून घ्यायची आहे. पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि शिका. कशी चिटकत आहे ते पण लक्ष देऊन पहा. आधी मोठी जर साईज असेल तर बॉर्डर आधी कंप्लीट करायचे आणि मध्ये उलन चिटकवायचे आहे. आणि जर छोटी सिंगलच चिटकवलं तर होऊन जाईल. असं असेल तर मग फक्त बॉर्डरने केलं तरी पूर्ण कंप्लीट कवर होऊन जाणार. हे पहा, अशा पद्धतीने बरोबर सेप करायचं आहे. थोडं कमी जास्त झालं तर आपण उलन चिटकवताना त्याचं कव्हर करायचं आहे. हे बघा, ऑरेंज कलर घेतला आहे आपण. आता ह्यानंतर आपण रेड कलरचा वापर करणार आहोत. दोन्ही बी पाकळ्यामध्ये, ती पलीकडच्या साईडने अलीकडच्या साईडने दोन्ही पाकळ्यामध्ये रेड कलरचा वापर करायचा आहे. तुम्हाला माझ्या सांगण्याची पद्धत किंवा माझ्या रांगोळी मॅट कशा वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर ऑल बेल आयकॉन दाबून ठेवा. सबस्क्राईब नक्की करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि असेच नवनवीन रांगोळी मॅट तुम्हाला शिकायला भेटतील. चला तर यात आपण मरून कलर कंप्लीट करून घेतला आहे 2 पाकळ्यामध्ये. आता मध्ये आपण क्रीम कलरचा वापर करणार आहोत. आधी आपण बॉर्डर ग्रीन कलरची मध्ये राहिलेली ती कंप्लीट करून घेतली. आता क्रीम कलरमध्ये चिटकून घ्यायचा व्यवस्थित. आधी बॉर्डर आणि नंतर मधली साईड कंप्लीट करायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित स्टेप बाय स्टेप उलन कशी चिटकवायची ते पण शिकून घ्या. आता लाईट ग्रीन कलर आपण इथे वापरणार आहोत. इथे तुम्ही दुसरा कलर पण वापरू शकता. स्काय ब्ल्यू कलर वापरू शकता, तो पण छान दिसेल. पण मी ग्रीन कलरनीच वापरला आहे आणि मला ग्रीन कलर आवडतो. ह्याच्यामध्ये फेंट आणि डार्कमध्ये कलर कॉम्बिनेशन छान वाटते. हे पहा, अशी चिटकून घ्यायची व्यवस्थित आणि कट करून घेऊया. राहिलेल्या जागेवरती लाईट ग्रीन कलर लावून घ्यायचा आहे आणि ते कंप्लीट करून घ्यायचं आणि साईडनी पूर्ण कट करून घ्यायचं. एक्स्ट्राचा कॅनव्हास काढून टाकायचा. ही पहा, अशी रांगोळी मॅट तयार झाली आहे.